midnight of August 14, 1947, symbolized the rebirth of a nation after the slumber of centuries and a long struggle for self-determination. The Constituent Assembly paid a tribute to Mahatma Gandhi, the architect of Indian freedom, and assumed power for the governance of India. Jawaharlal Nehru, the first Prime Minister, said with moving eloquence, "Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom." विद्यार्थी मित्रांनो, आज या समाजशास्त्रातील पहिल्या पाठातील भारतीय समाजाचा परिचय, त्यातील शेवटचा जो भाग आहे स्वातंत्र्योत्तर भारत याविषयी माहिती घेणार आहोत. आपण मागच्या पिढीमध्ये पाहिजे परिचयामध्ये ज्या गोष्टी आपण पाहिल्या, यानंतर भारत हा 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला आणि स्वतंत्र भारत या एक देश म्हणून अनेक बदल आपल्या देशामध्ये झाले. आपण पाहिले, भारतावर 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं मनमुरादपणे आणि त्यामध्ये अनेक घडामोडीचे साक्षीदार भारतातील लोक आपण आहोत. आणि एक देश म्हणून अनेक बदल भारतामध्ये झाले. त्यामध्ये विचार असतील, वागणूक असतील, उद्दिष्ट असेल, ध्येय असतील, गरजा असतील. आणि 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक बाबी जेव्हा आपण पाहतो स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे अनेक बदल आहेत. आणि या बदलाच्या माध्यमातून लोक आपल्यामध्ये परिवर्तन करून घेऊ लागले, समाजात परिवर्तन होऊ लागलं, लोकांचे विचार बदलू लागले. पूर्वीच्या काळी सुशिक्षित लोक नसल्यामुळे, अशिक्षित असल्यामुळे त्यामध्ये असं आपण पाहतो की विचारसरणी होती. बोलण्याची पद्धती असेल, वागण्याची पद्धती असेल, राहण्याची पद्धती असेल, या सर्व गोष्टीमध्ये काय झाला, बदल झाला. विचारामध्ये असेल किंवा तर वागणूक असेल. पूर्वीच्या काळी किंवा भारतात उभारी या समाजामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, वंशाचे, पंथाचे लोक राहतात. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्याच पद्धतीने प्रत्येकाची वागणूक सुद्धा वेगळी आहे. समाजामध्ये कशा पद्धतीने वागावं, जनरली आपण समाजामध्ये पाहतो की अनेक जाती, धर्माचे, वंशाचे, पंथाचे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येकाची वागणूक वेगळी आहे, विचारसरणी वेगळी आहे, कपडा लत्ता परिधान करण्याची पद्धत वेगळी आहे, राहण्याची, बोलण्याची पद्धती वेगळी आहे. आणि म्हणून भारतामध्ये मानलं जातं की 12 कोसावर किंवा 12 किलोमीटरच्या पलीकडे प्रत्येकाची वागणूक, प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे. विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, पश्चिम महाराष्ट्र घ्या, कोकण घ्या, खानदेश घ्या. आणि यामुळे काय झालं, वागणूक झाली किंवा उद्दिष्ट किंवा ध्येय आहे. प्रत्येकाचं समाजात जीवन जगत असणं उद्दिष्ट किंवा ध्येय असेल, समाजाची प्रगती असेल, स्वतःची प्रगती असेल किंवा आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा असेल, या उद्दिष्ट असेल, ध्येय असेल किंवा गरजा आहेत. मानवाच्या तशा मुख्य 3च गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. परंतु समाजामध्ये माणसाच्या अनंत गरजा आहेत, त्याला पूर्णविराम नाहीच. आणि स्वतंत्र भारताचा अभ्यास करत असताना या अनेक गोष्टीचा आपण उहापोह केला. विचार असेल, वागणूक असेल, उद्दिष्ट असेल किंवा गरजा असेल. आणि मुख्य गरजा असतील किंवा अनंत गरजा असतील, या प्रत्येक गरजांना समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामोरे जावं लागतं. कारण समाजामध्ये असं आपण पाहतो, स्वातंत्र्य भारताचा विचार करता 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि म्हणून असं आपण पाहतो, भारतीय लोकांच्या जीवनामध्ये एक नवी पहाट निर्माण झाली, सुवर्ण काळ निर्माण झाला. आणि म्हणून या भारताच्या ज्या जडणघडीत आहे 1947 नंतरच्या जडणघडीमध्ये जे काही महत्वाच्या गोष्टी घडल्या गेल्या, बदल झाले, त्यामध्ये पहिले आहे भारताचे संविधान आहे. त्याचा आपण आढावा घेणार आहोत. भारताचे संविधान म्हणजे भारताची घटना आहे. आणि एखाद्या देशाचं संविधान त्या देशाचा मुख्य गाभा असतो आणि त्या संविधानानुसार देश चालत असतो आणि संविधानापेक्षा कोणी मोठा नसतो.
आणि मग 6 डिसेंबर 1946 साली संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना झाली की भारतामध्ये संविधान तयार झालं पाहिजे आणि याचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर हे आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षाने या ठिकाणी काय झालं, घटना समिती व संविधानाची मसुदा समिती तयार झाली आणि देशामध्ये एक सर्वसमावेशक संविधान निर्माण व्हावं. कोणत्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, पंथाचा विचार त्यात होऊ नये हा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडला. आणि या संविधानामध्ये असं पण काय असावी, उदारता असावी. उदारते म्हणजे असं पण कोणत्याही जाती, धर्माचा किंवा जातीचा याबद्दल कोणताही काठ्याठीर शंका असू नये किंवा त्याच्यावर अन्याय झाला असू नये, म्हणजे उदारतेचं धोरण असावं. यानंतर समानता असावी आणि बंधुता असावी. या देशातील सर्व नागरिक, या समाजातील सर्व नागरिक, देशातील सर्व राज्यातील नागरिक हे सारखे सेम पॅरलल, कोणताही त्याच्यात भेद नाही किंवा ते एकमेकांपेक्षा कमी नाहीत, ते सेम पॅरलल सारखे आहेत. हा दृष्टिकोन म्हणून काय केलं, भारतीय संविधानामध्ये समानता ठेवण्यात आली आणि समानतेचं तत्व पाळण्यात आलं आणि बंधुता आहे. तसं आपण पाहतो भारताची प्रतिज्ञा घेत असताना आपण पाहतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहोत. आणि त्या संविधानामध्ये समानतेचं तत्व, त्याचप्रमाणे बंधुता आहे. सर्व मानव असतील, स्त्री पुरुष असतील, बंधुभावाने कोणत्या जातीतील व्यक्ती असो, कोणत्या धर्मातील व्यक्ती असो, त्यांच्यामध्ये बंधुभाव असावा, सारखे असावेत, चांगल्या पद्धतीने जीवन जगावं, वागावं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडण्यात आला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना कोणत्याही वर्गाला, कोणत्याही जातीला, कोणत्याही धर्माला कोणत्या ठिकाणी मागे ठेवलं नाही, तर प्रत्येकाला प्रत्येकाचा विकास व्हावा, शैक्षणिक असो, राजकीय असो किंवा कोणताही असो, आणि त्या प्रत्येकासाठी काय केलं, भारतीय संविधानामध्ये असं आपण पाहतो काय झालं, समानतेचं तत्व असेल, बंधुभावाचं असेल किंवा उदारतेचं तत्व असेल, हे डोळ्यासमोर ठेवून या भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला काय असावा, हक्क मिळावा आणि हक्कानुसार प्रत्येकाने काय करावं, जीवन जगावं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडण्यात आला. सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता मांडण्यात आला. सर्व धर्म समभाव, कोणता धर्म असो, बौद्ध असो, हिंदू असो, जैन असो, ख्रिश्चन असो, इस्लाम असो, शीख असो, या सर्व धर्मातील लोकांना सर्व धर्म समभावाच्या तत्वानुसार या ठिकाणी काय होईल, वागता येईल, राहता येईल हा दृष्टिकोन या ठिकाणी मांडण्यात आला. आणि एवढंच नाही, हे करत असताना सर्वांनी सारख्या पद्धतीने राहावं, जीवन जगावं, कोणावर अन्याय होऊ नये, अमुक या धर्माचा अमुक त्या धर्माचा आहे लोकांमध्ये काय होऊ नये, भेदभाव निर्माण होऊ नये. आणि मग एवढंच नव्हे, एक धर्मनिरपेक्षता असावी म्हणून कोणत्याही धर्माचा त्या ठिकाणी एखादं कलम भारतीय संविधानामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये आंबेडकरांनी कधीही टाकले नाही. मग कोणताही धर्म असो, कोणती जात असो, कोणता वंश असो, कोणता पंथ असो, या सर्व गोष्टीचा विचार करून काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी की भारतीय संविधान तयार केले. आणि एवढंच नव्हे, या संविधानामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर या स्वतंत्र काळामध्ये जसे जसे परिवर्तन होत गेले समाजामध्ये, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, त्या धोरणानुसार, त्या विचारानुसार भारतामध्ये असं पाहतो की या संविधानामध्ये बदल करत आहे. आणि ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचं ताजं उदाहरण आहे. जम्मू आणि काश्मीरला जो विशेष दर्जा होता तो ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचा प्रांताचा जो विशेष दर्जा होता 370 कलमाचा तो रद्द करण्यात आला. कारण एखाद्या देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि ते अनेक राज्य असताना सुद्धा एखाद्या राज्याला विशेष दर्जा, त्या कालखंडामध्ये जेव्हा जम्मू आणि काश्मीर हे संस्थानिक एक राज्य म्हणून भारतामध्ये विलीन झालं त्यावेळेस त्याला 370 कलम नुसार एक विशेष दर्जा होता. ध्वज वेगळा होता, त्या ठिकाणचा विशेषाचा कायदा वेगळा होता, मतदानाची पद्धती वेगळी होती. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी काय होते, अनेक राज्यामध्ये त्या राज्यामध्ये इतर राज्यातील व्यक्तीला त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार नव्हता, संपत्ती प्राप्त करण्याचा अधिकार नव्हता किंवा शेती खरेदी करण्याचा, मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नव्हता. परंतु 2019 मध्ये तो विशेष दर्जा काय झाला, 370 कलम रद्द करण्यात आला आणि भारतामधील सर्व राज्ये
भारताचे एक संघ भारत म्हणून या ठिकाणी काय केलं, पाहण्याचा दृष्टिकोन आला. यानंतर 2 आहे कायदे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक कायदे अस्तित्वात आले. ब्रिटिशच्या काळामध्ये अनेक कायदे होते, परंतु ते कायदे ब्रिटिश धार्जिक होते. समाजातील अनेक वर्गावर, अनेक जातीवर, अनेक धर्माच्यावर अनेक अन्यायकार करणार होते. आणि नागरी आणि गुन्हेगारी बाबीचे कायदे भारतामध्ये कायदे निर्माण झाले. भारतामध्ये समाजातील प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो पुरुष असो, त्यांना त्याच्या कायद्याप्रमाणे त्यांना जीवन जगता यावं, त्याचा जो अधिकार आहे तो प्राप्त व्हावा. म्हणून 1954 स्पेशल मॅरेज कायदा निर्माण झाला की भारतातील व्यक्तींना विवाह करण्याचा जो कायदा मिळाला की भारतातील कोणत्या व्यक्ती आपले विवाह करावा. आणि भारतामध्ये किंवा समाजामध्ये विवाह हे अनिवार्य मानला जातो. हिंदू धर्मामध्ये विवाह एक संस्कार मानला जातो. इस्लाम धर्मामध्ये विवाह करार मानला जातो. आणि त्यानुसार 1954 मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट, ज्याला कायदा आपण म्हणतो, तो निर्माण झाला की समाजातील कोणताही पुरुष असेल, स्त्री असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तो त्याने विवाह करावा. आणि हा कायदा पास करण्यात आला. 1955 हिंदू कोड भारतामध्ये स्वातंत्र्य कालखंडामध्ये तो स्त्रियांना जे शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्याचप्रमाणे धार्मिक मिळाला, शैक्षणिक मिळाला, आर्थिक मिळाला, राजकीय मिळाला. त्याच पद्धतीप्रमाणे 1955 हिंदू कोड बिल पास करण्यात. आणि म्हणून समाजामध्ये जीवन जगत असताना 1955 हिंदू कोड बिल जे पास झालं, त्यावेळेस आपल्याला भारताला नव्हे तर जगाला माहित आहे, त्यावेळेस कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेब आंबेडकर या कोड बिलामध्ये अनेक स्त्रियांसाठी सुधारणा काय केल्या, टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना विरोध झाला आणि स्त्रियावर अन्याय, जाचक, अटी लादून बऱ्याचशा त्यांचे हक्क काढून घेण्यात आले. आणि त्या आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर 1961 हुंडा प्रतिबंध कायदा. विवाह झाला पाहिजे, विवाह प्रत्येकाने केला पाहिजे, असा भारतामधील लोकांचा, समाजातील लोकांचा एक मानस आहे. मग उदाहरण आपण एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह होत नसेल, मुलगा स्त्री पुरुष विवाह करत नसेल, तरी त्याला लोक नाव ठेवतात. आणि विवाह केला आणि संसार करता सुखाचा, त्याच्याकडे सुद्धा चांगल्या दृष्टीने पाहतील असं वाटत नाही. आणि 1961 हुंडा प्रतिबंध कायदा झाला की एखाद्या मुलीचा विवाह होत असताना मुलीच्या पित्याकडून, मुलीच्या कुटुंबाकडून मुलाकडे किंवा नवरदेव ज्याला आपण म्हणतो, मुलाकडे जे दिले जाणारं धन असेल, पैसा असेल, संपत्ती असेल किंवा पैशाच्या रूपात जाणारा जो काय होता, मोबदला होता, त्याला आपण हुंडा म्हणतो. पण हल्लीच्या काळात आपण पाहतो समाजामध्ये कोणती स्त्री असो पुरुष असो, किती सुंदर मुलगी असेल, किती सुशिक्षित असेल, किती नोकरीची असेल, त्या स्त्रियाकडून सुद्धा, स्त्रियांच्या पित्याकडून, कुटुंबाकडून एक धन म्हणून, एक स्त्रीकडून पैसेच्या रोख स्वरूपात किंवा त्या ठिकाणी काही वस्तूच्या रूपात सुद्धा काय केलं जातं, हुंडा घेतला जातो. आणि म्हणून या स्त्रियावर जो अन्यायकारक जो कायदा आहे की मग विवाह करताना हल्लीच्या काळात बरेचसे विवाह सामूहिक विवाहाच्या माध्यमातून, आदर्श विवाह म्हणून सुद्धा बरेच समाजात लोक हुंडा प्रतिबंध कायद्याच्या आनवे कोणी हुंडा देत नाही आणि हुंडा घेत नाही. आणि म्हणून समाजामध्ये एक समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी विद्यार्थ्याला एक सूचक विधान करू शकतो की विवाह होत असताना मुलांनी हुंडा घेऊ नये आणि मुलीने हुंडा देऊ नये, हा दंड जर पाळला तर समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक संदेश जाईल. आणि 1961 साली हुंडा प्रतिबंध कायदा झाला. कोण्याही मुलीकडून विवाह, मुलीच्या कुटुंबाकडून विवाह घेऊन हुंडा घेऊ नये, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडण्यात आला. याच्यानंतर 1986 बालमजूर कायदा आहे. या बालमजूर, पूर्वीच्या काळी बालमजूर होते. टिजवर पोटाची खिडकी भरण्यासाठी प्रत्येकाला काम करावं लागतं, मजुरी करावी लागते. पण बालमजूर होते की 18 वर्षाच्या आत होते, 15 वर्षाच्या आत होते. हॉटेल घ्या, रेस्टॉरंट घ्या किंवा मोठमोठ्या घरी असेल. आणि मग कसं आपण पाहतो बालमजूर कायदा त्या ठिकाणी संमत करला की कोणत्याही मुलांना काम करता असताना की त्याच्या जीवावर बेतेल,
कोळसा खाणीत असेल, हॉटेलमध्ये असेल किंवा एखाद्या अवघड ठिकाणी लहान मुलांनी काम करू नये, ज्याचं वय 15-14च्या आत आहे, अशा मुलांना किंवा बालमजुरांना काम देऊ नये. आणि बालमजूर म्हणून एखादा जर कोणी जर ठेवत असेल तर त्याला दंडात्मक कारवाई करता येईल. म्हणून हा 1986 मध्ये बालमजूर कायदा पास झाला. हे जे सर्व कायदे केव्हा झाले? भारत स्वतंत्र झाल्यातच आहे. आणि यामुळे काय झालं की या कायद्यान्वये भारतामध्ये काय झालं, समाज व्यवस्थेमध्ये की लोकांना जीवन जगत असताना या सर्व कायद्यानुसार चांगल्या पण जीवन जगावं म्हणून हे कायदे निर्माण करण्यात आले. याच्या नंतर अर्थव्यवस्था आहे की देशाचा कणा म्हणून अर्थव्यवस्थेकडे पाहिलं. स्वातंत्र्य काळामध्ये असं भारताची अर्थव्यवस्था तेवढी स्वयंपूर्ण नव्हती, विकसित नव्हती. म्हणून भारताकडे आज सुद्धा एक कृषीप्रधान राष्ट्र म्हणून विकसनशील देश म्हणून पाहिलं जातं. या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारतामध्ये आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017 पर्यंत पंचवार्षिक योजना निर्माण करण्यात आल्या. भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि प्रत्येक 5-5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक योजना, पंचवार्षिक योजना त्याच्यात बदल करून देशाचा विकास झाला पाहिजे. आणि देशाचा विकास होण्यासाठी ही अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. आणि अर्थव्यवस्था देशाचा कणा मानला जातो. आणि मग यामध्ये 1914 पासून अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले. यामध्ये असं उदाहरण काय असेल, चलनबंदी असेल, वस्तू व सेवा कर असेल, जीएसटी. आणि या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये सर्वांसाठी एकच टॅक्स कर लावण्यात आला आणि अर्थव्यवस्था बळकटीत यावी. आणि बळकटीत येण्यासाठी विविध जनकल्याण योजना राबवण्यात आल्या. म्हणून हल्ली आपण पाहतो बेरोजगारासाठी असेल किंवा समाजातील की अबला स्त्रिया असतील, गरीब व्यक्ती असतील, आर्थिक कमकुवता असेल, एवढंच नव्हे या योजनेच्या माध्यमातून समाज जनकल्याण योजना केल्या. यात सीमारहित व्यापार सुरुवात केला की सीमेच्या आतून बाजार होत होता. व्यापाराचं उदाहरण घेतं तालुक्यात ठिकाणी जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातून दुसऱ्या सीमा व्यापार या ठिकाणी सुरू करण्यात आला की एखादा कारखानदार असेल, एखादा शेतकरी असेल, एखादा छोटा मोठा उद्योग धंदा करणारा व्यक्ती असेल किंवा उद्योगपती असेल, व्यवसाय असेल, कारखाना असेल, यांना आपला माल सीमावेळेतून या राज्यातून त्या राज्यात हे काय करता यावा, विकता यावा, मालाला त्या ठिकाणी भाव मिळावा म्हणून सीमावेळेत व्यापार निर्माण ही योजना निर्माण करण्यात आली. या ठिकाणी स्वच्छ भारत योजना निर्माण करण्यात आली. आपण पाहतो स्वच्छ भारत हे सर्व करत असताना, देशाचा विकास करत असताना, अर्थव्यवस्थाचा विकास करत असताना स्वच्छ भारत अभियान आहे. मग भारताच्या आपण पाहतो नोटवर सुद्धा, चलनावर सुद्धा याचं चित्र या ठिकाणी काय केलंय, प्रकाश केलाय. हे सर्व करत असताना समाजामध्ये की लोकांनी काय स्वच्छ भारत अभियान असावी, स्वच्छता राखावी, चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण व्हावं आणि याचा विचार भारताच्या पर्यावरणावर व्हावं, जनसामान्यावर व्हावा, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडण्यात आला. याच्या शिक्षण, ज्याला आपण एज्युकेशन म्हणतो, शिक्षण एक तिसरा डोळा म्हणून या ठिकाणी समाजातील लोक मानतात. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर की अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षण असेल, IIT असेल, IIT असेल, विद्यापीठ असेल, स्वायत्त विद्यापीठ असेल, मानव विद्यापीठ असेल, या सर्व ठिकाणी किंवा IIT असेल, IIM असेल, IIT असेल, या प्रत्येक ठिकाणाच्या शिक्षणाचे दार खुले झाले. कोणत्याही जातीचा धर्माचा विद्यार्थी असो, त्या गुणवत्तेवर काय असेल, तो अंगणवाडीपासून IIM असेल, IIT असेल किंवा IIT असेल, स्वायत्त विद्यापीठ असेल, मानव विद्यापीठ असेल, या सर्व ठिकाणी काय करण्यासाठी शिक्षणाचे द्वार खुले झाले. आणि म्हणून हल्लीच्या काळात आपण पाहतो म्हणून शिक्षणात तिसरा डोळा मानला जातो. एखाद्या देशाची असेल किंवा राज्याची असेल जे प्रगतीच्या माध्यमातून जसं अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातं, त्याच पद्धतीने त्या ठिकाणचा शिक्षणाचा दर्जा सुद्धा काय केला जातो, पाहिला जातो. आणि भारताचं उदाहरण घेतलं आणि 100% सुशिक्षित किंवा शिक्षणाच्या माध्यमातून राज्य निरक्षर नव्हे तर साक्षर म्हणून केरळ राज्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य काळामध्ये अनेक बदल झाले आणि मुलं मुली शाळेमध्ये, कॉलेजमध्ये IIT असेल, IIT असेल, IIM असेल, यामध्ये प्रवेश घेऊ लागले, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, यामध्ये प्रवेश घेऊ लागले, शिक्षण घेऊ लागले आणि याच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती होऊ लागली. हे कालखंड केव्हाचा आहे, स्वातंत्र्य भारताचा आहे. स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण उदाहरण घ्या, ब्रिटिश कालखंडामध्ये बरेचसे मुलं शिक्षण घेत होते, जे इंग्रजी शिक्षण घेत होते ते अधिकारी बनले आणि जे इंग्रजी शिक्षण ज्याला जमलं नाही
ते कारकून चपराशी बनले आणि त्याचा शैक्षणिक दर्जा त्या ठिकाणी खालावला, खुंटला. याच्यात 5 आहे राजकीय नियंत्रण राशी. हे स्वातंत्र्य काळामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि या राजकीय घडामोडी होत असताना की समाजामध्ये कशा पद्धतीने बदल व्हावा यामध्ये की एक आहे कायदे मंडळ असेल, कायदे तयार करण्यात आले आपण पाहिल्याप्रमाणे. एवढंच नाही, कायदे मंडळ असेल त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती अंमलबजावणी झाली का नाही. एवढंच नाही, भारताची तिसरं आहे की न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून गरीब असेल श्रीमंत असेल प्रत्येक व्यक्तीला काय मिळायला पाहिजे, न्याय सारखा मिळायला पाहिजे. तर हल्ली समाजामध्ये बरेचसे लोक म्हणतात गरीबाचा न्याय नाही, पैसे घेऊन न्याय दिला जातो. ही चूक आहे, गैर आहे. कारण भारताची न्याय व्यवस्था जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते, कारण भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप नाही आणि म्हणून न्याय व्यवस्था सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि या राजकीय नियंत्रणाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. एवढेच नाही, समाजातील लोकांना प्रत्येकाला अधिकार मिळाला. उदाहरण घ्या, मतदानाचा अधिकार आहे. मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून हल्लीच्या काळात ज्याचं वय मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो, पुरुष असो 18 वर्ष पूर्ण झालेला आहे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. आणि मतदानाच्या अधिकारामुळे काय झालं की तो गरीब असो श्रीमंत असो. उदाहरण घ्या, भारतामध्ये एखादा काय असेल, एखादी बेकार असेल किंवा रस्त्यावर रोवण करणारा भिकारी असेल, गरीबीतला गरीब व्यक्ती असेल त्याला सुद्धा मतदानाचा अधिकार एक आहे आणि भारताच्या राष्ट्रपतीला सुद्धा मतदानाचा अधिकार एक आहे. आणि मग हक्क मिळाला, अधिकार मिळाला. यामुळे लोकांमध्ये काय झालं, परिवर्तन होत गेलं, लोकांना समजू लागलं, कळू लागलं आणि राजकीय नियंत्रणाच्या माध्यमातून समाजामध्ये बदल झाला. की केव्हा बदल झाला तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर अशा स्वतंत्र काळखंडामध्ये काय झाले, असे अनेक बदल झाले. या बदलामुळे हल्लीच्या काळात आपण पाहतो भारतामध्ये चांगल्या पद्धतीची समाज व्यवस्था, सुव्यवस्था आपणास दिसून येते. नमस्ते.